टाळी वाजत खास करून प्रमाणे पुन्हा पुन्हा या ठिकाणी येत जा, आम्हाला मार्गदर्शन करत जा, कारण आमचा सर्व समाज अडाणी आहे. अडाणी जरी असलं पण एकनिष्ठ तर नक्कीच आहे. सगळा पिताशी एकनिष्ठ आहे, रामाशी एकनिष्ठ आहे, कमजोर आहे हे नक्कीच आहे आणि मान्य करतो. त्याच्यानंतर आदरणीय बाळासाहेब पाटील शिंदे, खुपटी पंचगंगा शुगर कारखाना शुगर महागाव यांनाही आपण सत्कार करूया. मला असं वाटतं आपले विजू पाटील पवार चंदू फक्त त्यांना विनंती की आपण सत्कार त्यांचा करावा. त्याच्यानंतर बबनराव पाटील मस्के राजनगाव टीव्ही आपले जुने वारकरी राजनगावचे आहेत, तीच उपस्थित त्यांचे आपण अभिनंदन या ठिकाणी करूया. त्यांचा सत्कार या ठिकाणी म्हणजे पाहणा भाऊ नंदर भाऊ तुम्ही आबा आबा आबजी आबा भाऊ आबा भाऊ रामाची कृपा आहे. खास करून अंदर सुरकर यांचे सन्मान, त्यांचं स्मरण महिला काय सहकारी असतं तिथेही सहकारी मामाचा सन्मान या ठिकाणी करूया. गोपाळ महाराज सर गोपाळ महाराज करतील. दिनेकरी म्हणजे बारीक असले पण ते महत्वाचे आहे. दिनेकरी हा मेन असतो आपल्या सप्ताहामधला. तवंगी पाटील आणि आजचे असणारे आचार्य गोविंदराव पवार, श्री तात्यासाहेब काळे पाटील चंडूफळ या चौघांचाही सन्मान माईच्या हातून त्यांचा आपण करूया. हे मुंबा देवीचे आणि भक्त परिवार आहेत, रामदेवाचे भक्त परिवार आहेत. आपण त्यांचा चौघांचाही सन्मान करूया. तर आपण लवकर राहण्यासाठी आज आपले ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थितीमध्ये सर्वच गुरुजन माई बरोबर आलेले आहेत. 250 मुलं त्यांच्या बशी आहेत. माझे शिबिर सुद्धा कधी सुरू होते नाही, 1 मे पासून तिथे शिबिर बी आहे. मदनगाचार्य आपले मदनगाचार्य मुकुंदजी महाराज, प्रतीक महाराज, गोपाळ महाराज आणि आलेले सर्व गाव मंडळी नरसूर, भोजडे, चंडूफळ, पानवी, नरळ, राजनगाव, पानव, गाडी पिंपळगाव, टेंबे, जातेगाव, वामाठाण, माळी, गोगरगाव, श्री बाळासाहेब पाटील शिंदे पंचगंगा उद्योग समूह यांनी रामदेवाकरता 11,000 रुपये तरी इथं दान दिले आहेत. आपण परिवर्तन करूया. किसन अप्पा शिंदे त्यांनी काल कीर्तन होतं सागर पिंपळगावला, त्यांनीही 11,000 रुपये काल गोमातेला दिलेले आहेत. त्यांचा परिवर्तन अभिनंदन करूया. नाही आताच या ठिकाणी आमचे आबा दोस्तीचे ती आले, त्यांना विनंती की आपण पुढे श्रीफळ घेऊन जायची. सर्वांना धन्यवाद. आणि आपल्याला 5 मिनिटांमध्ये आरती करून सर्वांना फराळ करून जायचं आहे अशी विनंती. म्हणजे गोविंद भाऊ लेंभे आणि दुसरे धमाले भाऊ, ते सर्वांचं दोघांची खूप इच्छा आहे की आम्हाला एखादी पंगत द्या. गरीब माणसं आहेत पण रामदेवाला पंक्ती भेटायला तयार नाहीये. त्यांचा संगत त्यांची असताना जेव्हा रामजी योग आणतील तेव्हा आपल्याला त्यांना पंगत द्यायचीच आहे. पुनश्च एकदा आपण आले लांबून आला सर्वांचं अभिनंदन करतो. आणि मला पुन्हा सांगतो की आपण या दरबारामध्ये खूप मोठा हा असा जागा आहे, एकांतामध्ये आहेत. आपल्याला जे काही करता येईल, घर वापशी दूर वापशी काय असेल, म्हणजे बोलले आम्हाला की आम्ही हे स्थान निवडलेलं आहे, एकांतामध्ये आहेत आणि चर्च वाढत आहे. त्याला कारण आम्ही माणसं एकत्र येत नाही. एक वाक्य सांगतो थांबतो, हिंदू समाज एकत्र करणं म्हणजे जिवंत पेटक्या मोजणे. कधीच पुढे जाणार नाही. महाराज काय करावं, आपल्या घरामध्ये हे संकट आलं तरी आम्ही सावध होत नाहीये. म्हणजे बापूजी वाकडी असेल या ठिकाणी बरेचसे योगदान या ठिकाणी मुद्दाम लोक करत आहेत. सर्वांचं नाव मी घेऊ शकत नाही कारण खूप वेळ झालेला आहे. आपल्या राम दरबारमध्ये रामाच्या वहीमध्ये प्रत्येकाचं नाव या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे बापू वाकडे या ठिकाणी वर्माजी प्रत्येक दिवशी 10 रुपये 5 रुपये गोमाते नावाचे टाकतात प्रत्येक दिवशी. माझा गोमातेला हा लाभ दिला पाहिजे. आणि खूप सुंदर बोलला आपण की गोमाता जर आपण जवळ ती आमची ते गंगा गाय महाराजची, ती गंगा गाय रोज मला चाटी ती रोज गंगा गाय चाटी ती जर्शी गाय ती गेल्यानंतर ती चाटी ती पण लाटा मारती. मी असं वाक्य काय म्हणतो मध्ये की जर्शी गाईचं दूध पिल्यामुळं त्याला खांदा नसल्यामुळं म्हातारपणी आई बापाला मुलं खांदा द्यायला तयार नाही. त्याला कारण तेच आहे. आपण जेव्हा पूजा करतात बाळा तिथं आमच्याकडे खूप म्हणतात बाबा आमची गाय मला कधी दूध देत नाही, तुम्ही गाय सांभाळता का. आम्ही सांभाळायला तयारच आहे. परंतु इथं आमचा एक रामकृष्ण एक सेवक आहे वर्माजी, खूप चांगलं कुटुंब आहे, शबरी परिवाराचं आहेत. पण दोन्ही माणसं गोसेवा बी करतात, शेती पाहतात. त्यांचं अभिनंदन करतो मी. आणि या ठिकाणी आपल्याला
कोणता हा ते माईबरोबर आलेले विद्यार्थी बाल खूप सुंदर त्यांनी गायन केलं त्यांचं आपण मागून बघूया. वैजापूर विश्वविद्यालयाचे या ठिकाणी त्यांचं काय नाव आहे भाऊ? संजय भाऊ वाणी. दुसरे राष्ट्रीय शिवसंघाचे जे असणारे कार्यकर्ते आहेत अमोल भाऊ त्यांनाही आपण विनंती आहे. वा 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 म्हणजे वर्माजीने गंगारे जेव्हा चालती ती ना मग त्याने पूर्ण आता ते बोलले त्यामुळं ती गौरंगाई म्हणजे खूप इथं वरदान आहेत.